झालं बाई एकदाचं ते लग्न. ते का लग्न आहे का? त्याला का लग्न म्हणतात का? आणि काय तो पोरगा वानात नाही ना गुणात नाही, धड दिशेला नाही. बरं दिशेला तर नाहीच नाही, काळा शार आपलं ताव्याचं बूड असते ना तसा. आणि पोरगी आपली पांढरी फटक शुभ्र त्या दुधाच्या साईसारखी, जशी काय पांढरी पालवय. बाई मला काय ते अजिबात पटलं नाही बाई जोडपं. बरं ते तर ते काय म्हणे माहिती त्याचा पिक्चर दाखवतात. तर एवढी मोठी टी व्ही लावली. काय तर ते फ्री वेडिंग असतं ना, आता आजकाल चालू आहे ट्रेंडिंगमध्ये फ्री वेडिंग, ते लावलं. बाई त्याच्यात काय दाखवतात माहिती आहे का? त्या डोंगरावरून ती धावत आहे, त्या नाल्याखोरातून ते चालत आहे, आणि हातीच्या मागं धावत आहे. हातीच्या मागं धावत आहे, जशी काय ते पांढरे काय पुढे पळते का नाही, त्याच्या पांढरा म्हैस त्याच्या मागं धावत आहे रेडा सारखा. बाई मला ते बघून तर बाई हसायला चाललं बाई, ते जोड बघायच्या काहीच बाई. ते तर ते तिनं एवढे कपडे घातले, छोटी चड्डी घातली, छोटा फ्रॉक घातला, आणि ते नदीत पोहत आहे. आणि हात तिला असा टुकूर बघत आहे टकमक. बाई खांद्यावर काय घेतोय, गोल गोल काय फिरवतोय, तिला उचलून काय घेतोय. त्याची आई माझ्या शेजारीच बसली. काय बोलते, याला घरी गॅस सांगितला की उचलत नाही, सिलेंडर हातपाय मोडतात त्याची म्हणे. आणि इथं बघा म्हणे 50 किलोचं वजन कसं उचललं. बाई मी बोलली सासू तर लय डेंजर दिसते मला, हिचं लग्न झाल्यावर काही खरं नाही बाई. 1 घंटा झाला लाईनमध्ये उभं राहायला, 1 घंटा फोटो काढण्यासाठी. स्टेजवर गेलो तर काय, तो नवरा मुलगा ओळखायला तयार नाही. काय म्हणते ओळखत नाही. बाई मी आता ढुंगण धुतलंय म्याईचं, मला ओळखत नाही. ढुंगण धुतलंय म्याईचं, मी का गप्प बसते का मग ओळख सांगायला. काढला बाई फोटा, पुढे वा. जसं काय त्या अंबानीचं लग्न होतं, त्या अंबानीच्या लग्नात आल्यासारखं फील झालं फोटो काढल्यावर. आणि काय तर म्हणजे 15,000 दिले म्हणे मेकअप करायला. 15,000 नीरा ते आपण सारवतो ना, पोताराच केला पांढरा फटक त्या तोंडाचा. बाई त्या 15,000 तर मी तर काय घेतलं असतं बाई, काय केलं असतं बाई. 15,000 दिले, घरी जाऊन तो चेहरा धुवावाच लागतो ना. ओरिजिनल तर ओरिजिनलच. मेलं ते लग्न, जाऊ दे. पोटाला भूक लागली बाई. खाली गेलो, मंगल कार्यालयाची वेगळीच नाटकं. 1500 लोकांचा हाल, आणि त्याच्यात खुर्च्या किती, फक्त 25. आता मला सांगा त्या खुर्च्यावर कोण बसणार? ते साड्या घातणाऱ्या बायका आणि त्या पर्स घातणाऱ्या बायका. लाईनमध्ये उभं राहा तर गर्दी मरणाची जेवणाला. काय म्हणे, रगडा पॅटीस आहे, रगडा पॅटीस. अरे भाजी चपाती लोक घरी रोजच खातात ना, मग रगडा पॅटीस आहे, नूडल्स आहे, त्यांची वेगवेगळी स्टॉल लावा ना. त्या मुलांची गर्दी, त्या मुलांना भुकाने लागतील का? त्यांना काय करायचं आहे, मरू दे तिकडे. लग्न कोणाचं असो, जेवणाचा मतलब त्यांना. आणि ते म्हातारे लोक कुठं बसतील बरं ते तर ते त्या बायका पर्स वेगळी, ते साडी वेगळी, खुर्चीवर बसलेल्या, आणि त्या हातामध्ये प्लेट. आता उचलला आणि एखाद्याचा धक्का लागला आणि पडली भाजी खाली, एखादा पडला तर घसरला, घसरला तर पसरला. अशी गत नाही होत का बाई? मरो ते लग्न, जाऊ दे बाई. आली बाई घरी, एवढ्या गरमीत विदर्भातलं लग्न लोक सोडत नाहीत बाई. एवढे लग्न असतात तरी लोक जातात लग्नाला, म्हणतात नाही पोटभर जेवण कुणा आलं पाहिजे. म्हातारी कुतारी पण पोट बिघडलं तर चालेल, पण जेवण नाही राहिलं पाहिजे. आली बाई घरी, थंडगार पाणी मागितलं यांना, आणि चाय ठेवा हो कडक, माझं डोकं दुखत आहे.